नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये BAMS ॲडमिशन किंवा BHMSमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तुम्ही एकदम सावध राहिलं पाहिजे. जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते विद्यार्थ्यांना व पालकांना कसे लुटतात याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त जे फायनान्शियली किती प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना होतो याच्याबद्दलही आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट BAMS BHMS कॉलेजेस आहेत. आता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये काय करतात, कॉलेजची फीज असेल, स्कॉलरशिप आम्ही नंतर देऊ, कॉलेजचे विविध प्रकारे डिपॉझिट घेतात, हॉस्टेलचं डिपॉझिट घेतात, हॉस्टेल कंपल्सरी करतात. आता याच्या व्यतिरिक्त अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. पुराव्यासोबत मी तुम्हाला एका कॉलेजचं उदाहरण देऊन ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल LRP आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, जे की इस्लामपूर सांगली या जिल्ह्यामध्ये स्थित एक प्रायव्हेट BAMS कॉलेज आहे. कॉलेज एक चांगलं आहे, परंतु तुम्ही पाहू शकता की ह्या कॉलेजमध्ये साधारण विविध कॅटेगरीजसाठी विविध प्रकारे फीज ही तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. हे प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळे इथे आपल्याला स्कॉलरशिप मिळते, त्यामुळे आपण याला सेमी किंवा प्रायव्हेट असे दोन्हीही नाव देतो. तर जी स्कॉलरशिप आहे इथे सुरुवातीला जर स्कॉलरशिप आपल्याला मिळून जाते, त्यामुळे स्कॉलरशिपच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता कॅटेगरी वाईज ओपन कॅटेगरीची फीज बघा तुम्ही, ट्युशन फी 1,70,000 रुपये, आता डेव्हलपमेंट फी 17,000 रुपये, इथपर्यंत ठीक आहे. पण लायब्ररी डिपॉझिट यांनी 5,000 रुपये घेतले, जे रिफंडेबल आहे, म्हणजे तुम्हाला नंतर माघारी भेटेलच. लॅबोरेटरी डिपॉझिट 20,000 रुपये, ती पण तुम्हाला माघारी भेटणार आहे. आता कॉशन मनी जी आहे ती पण एक डिपॉझिटच झालं 1,20,000 रुपये, ते तुम्हाला माघारी भेटेल. म्हणजे साधारण 1,20,000 ते 1,40,000 रुपये हे व स्टुडंट ॲल्युमिनी असोसिएशन 5,000 रुपये, ॲडमिशन फी 1,000 रुपये, म्हणजे ओपन कॅटेगरीवाल्यांकडून त्यांनी 3,38,000 रुपये ॲडमिशनच्या वेळेस घेत आहे. आणि याच्यामध्ये हॉस्टेल अँड मेस अजून इन्क्लुडेड नाही आहे. तर 1,50,000 रुपये म्हणजे कॉलेजची फीज, ट्युशन फीज तर वेगळीच, एक्स्ट्रा 1,50,000 रुपये फक्त डिपॉझिटच्या नावाने तुमच्याकडून घेतले जात आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची ओपन कॅटेगरी आहे 8 लाखापेक्षा पण कमी इन्कम आहे, 3,38,000 कॉलेजची फी विदाऊट हॉस्टेल प्लस हॉस्टेल मेसची फी, हॉस्टेलचं डिपॉझिट पण त्याला देणं आहे. आता SC आणि ST कॅटेगरीचा विचार केला 1,51,000 रुपये, VJNTसाठी 1,38,000, तर OBC यांच्यासाठी कॅटेगरीसाठी 2,53,000 रुपये फी ही विथ डिपॉझिट्स घेत आहे. आणि IQसाठी 10,14,000 रुपये. आता तुम्हीच विचार करा, आता डिपॉझिट यांनी आधीच 1,500,000 रुपये घेतलं होतं. आता कॉलेजची फीस जर तुम्हाला 3-3 लाख रुपये पडत असेल, आता तुम्ही पाहू शकता 3-3.5 लाख रुपये. आता विथ आपल्याला हॉस्टेलचा विचार केला, जर हॉस्टेल त्यांनी कंपल्सरी ठेवलं की आमच्याच हॉस्टेलमध्ये तुमचा विद्यार्थी राहिला पाहिजे, तर आपले आधीच 1,50,000 लाख रुपये एक्स्ट्रा गेलेले आहेत. त्याच्यामध्ये हॉस्टेलची फी यांनी 60,000 रुपये आणि मेसची फी 60,000 रुपये, टोटल 1,20,000 रुपये. आता ते मेसमध्ये काय फॉरेनमधून जेवण आणून देत आहेत की हॉस्टेल यांचं 5 स्टार हॉस्टेल आहे की ते 60,000 रुपये फक्त हॉस्टेलचे, 1,20,000 रुपये 12 महिन्याचे, म्हणजे 10,000 रुपये ते हॉस्टेल आणि मेसचे घेत आहेत प्रत्येक महिन्याला. आता 1,20,000 रुपये कसं काय ते इतके जास्त घेऊ शकतात? त्याचबरोबर आता 50,000 रुपये हॉस्टेलचं डिपॉझिट घेतलं. आता तुम्ही इन्स्टिट्यूशनल कोटा IQ 15% बघू शकता. हॉस्टेल प्लस मेस डिपॉझिट 1,00,000 रुपये, 1,20,000 हॉस्टेल आणि मेसची प्रत्येक वर्षी फी आहे. म्हणजे 5.5 वर्षांचा विचार केला आपण तरी 6 ते 7 लाख रुपये फक्त हॉस्टेलचे आणि मेसचे घेत आहेत. आणि बाकीचे ट्युशन फीज, कॉलेजची फी, विविध साहित्य, बुक्स असतील, अदर गोष्टींसाठी ही फी वेगळीच आहे. म्हणजे तुमचा खर्च किती वाढतोय, स्कॉलरशिप मिळूनही 3-3.5 लाख रुपये आपल्याकडून हॉस्टेल, मेस, 1.20K डिपॉझिट असेल, परत लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी डिपॉझिट, इतकी जास्त फी ही प्रायव्हेट कॉलेजेसवाले घेतात. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगले कॉलेजेसही सुद्धा अवेलेबल आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये असं आपल्याला कॉलेजेस शोधायचे आहे की जे आपल्याकडून जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न नाही करत आहे किंवा विविध प्रकारचे डिपॉझिट्स आपल्याकडून घेत नाही आहे. मध्यमवर्गीय म्हणजे जे मिडल क्लासचे लोक आहेत त्यांना पूर्णपणे लुटण्याचं काम करते. एखाद्या विद्यार्थ्याची परिस्थिती नसते, मग तो ॲडमिशन घेत नाही आणि ह्या सीट्स ते मग दुसऱ्या विद्यार्थ्यांना जे पैसे भरू शकतात त्यांना दिले जातात. परंतु मॅक्झिमम लोक हे मिडल क्लास लोक जे मिडल क्लासमध्ये असतात, त्यामुळे काउन्सिलिंग एकदम व्यवस्थित करा. ज्या कॉलेजची फीज कमी आहे, ज्या कॉलेजमध्ये
डिपॉझिट घेतले नाही जात, हिडन चार्जेस घेतले नाही जात, बस फीज, त्यानंतर बाकीच्या टूर फीजच्या नावाने पैसे उकळले नाही जात, असं कॉलेज नक्की सिलेक्ट करा. आता तुम्हाला जर आमच्या थ्रू असे कॉलेजेस सिलेक्ट करायचे असेल तर आपली स्टेटसाठी 4,000 रुपये, स्टेट प्लस AIQसाठी 6,000 रुपये फी आहे. तर 9730 89 89 60 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, कॉलेजचा, हॉस्टेलचा, मेसचा किंवा काउन्सिलिंगमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, कोणतं कॉलेज घ्यायचं, आउट ऑफ स्टेट घ्यायचं, इथे घ्यायचं, हे सर्व तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करून किंवा कॉल करून विचारू शकता. आमचे टीम मेंबर्स ही 100% फक्त तुमच्यासाठी आहेत. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच मदत करतील. खूप सारे एक टायमाला कॉल्स येत असल्यामुळे काही वेळेस कॉल्स रिसीव्ह करणं किंवा व्हॉट्सअपला लेट रिप्लाय दिला जातो, परंतु तुमचे रिप्लायज किंवा कॉल्सवर नक्कीच प्रतिक्रिया दिली जाईल. तुम्हाला नक्कीच एक फुल चांगल्या प्रकारे गायडन्स करून तुमची सर्व मार्गदर्शन केलं जाईल व पूर्ण प्रोसेस आमचे टीम मेंबर ही व्यवस्थित पार पाडतील. व महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या काउन्सिलिंग फॉर्मच्या रिलेटेड आपण खूप कमी काउन्सिलिंग फी ठेवलेली आहे. फक्त 4,000 रुपये स्टेटसाठी, स्टेट प्लस AIQ घेत असताल तर 6,000 रुपये ठेवलेले आहे. आपलं ऑफिस ही पुणेमध्ये, वाकडमध्ये आहे, त्यानंतर सोमवारपेठमध्ये आहे व संगमनेरमध्ये रिलायन्स मॉल टॉप 10 इम्पिरियलमध्ये आहे. तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन काउन्सिलिंग करू शकता. काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज निवडायचं आहे. आता काही कॉलेजेस आहेत ते खूप छान आहेत, त्यांच्या तिथं फॅसिलिटीज आहे, टीचिंग स्टाफ आहे. तर काही कॉलेजेस ही खूप हिडन चार्जेस घेत असतात. विविध प्रकारचे हिडन चार्जेस घेतल्यामुळे पालकांना एक मानसिक त्रास होतो, फायनान्शियली दुर्बलता येते. कारण की अचानक 3-3 4-4 लाख रुपये आपण जमा न केल्यामुळे आपल्याला डायरेक्टली ॲडमिशन नाकारलं जातं आणि ॲडमिशन नाकारल्यामुळे आपण पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमधून बाहेर पडतो. त्यामुळे नंतर पश्चाताप नको. त्यामुळे एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज निवडा. BMS असेल, BHMS असेल, BPTH असेल, जितके बी कोर्स असतील, MBBS वगैरे, एक चांगलं कॉलेज निवडलं तर तुमचं जे पुढचं आयुष्य आहे किंवा पुढचं जे शिक्षण आहे तेही चांगल्या प्रकारे जाईल. डू काउन्सिलिंग प्रॉपरली. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.